येऊरच्या पायथ्याशी असलेल्या वनखात्याच्या जमिनीची मालकी डायाभाई अँड कंपनीला देऊन त्यावर उद्यानाचे आरक्षण ठाणे महानगरपालिकेकडून टाकण्यात आलेलं आहे. त्या बदल्यात 2800 कोटींचा TDR देण्यात आलेला आहे. हे आरक्षण कोणत्या अधिकारातून देण्यात आले आहे? महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने डायाभाई कंपनीला जागा न देण्याचा निर्णय 1982 मध्ये दिलेला असताना तो 2017 मध्ये का फिरवण्यात आला? सुरुवातीलाच डायाभाई कंपनीकडून जमीन नको असल्याचं पत्र देऊनही त्यांना 193 एकर जमीन का देण्यात आली असा सवाल करून यामागे मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करत याविरुद्ध आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याचं डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना सांगितलं आहे. या घोटाळ्यामागे गणेश नाईक यांच्याकडे असलेले वनखाते आहे. एकीकडे गणेश नाईक हे वनखात्याची 1 इंच जागा जाऊ देणार नाही असं म्हणत होते. आता तेच गणेश नाईक कुठे आहेत? त्यांनी आपल्या विधी सल्लागाराला विचारावे. या प्रकरणात विलंब याचिका कशी दाखल करता येईल ते. या सर्व घोटाळ्यामध्ये वनखात्याने गप्प बसणे हे संशयास्पद आहे. माझे किती तुझे किती यात सरकार अडकले आहे. म्हणूनच नाईकांना गप्प बसण्याचे आदेश दिले की ते स्वतःहून गप्प बसलेत. वनखाते हायकोर्टात का गेलं नाही? वयाच्या 75व्या वर्षी फिट असलेले नाईक इथे का थकलेत? नाईक यांनी आता तरी आपल्या वनखात्याला बोलावून सुप्रीम कोर्टात जावे असा टोला देखील डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. तसेच या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनीही चौकशी लावून TDR देणार नाही हे स्पष्ट करावे अशी मागणी देखील डॉ. आव्हाड यांनी केली आहे. महापालिका आणि वन खातं असं कंबाईंड आहे. तेरी भी चूप मेरी भी चूप. पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात. आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात म्हणजे ही लढाई गेली 1975 पासून डी दायाबाई विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही? हां, सर्वोच्च न्यायालय वन खात्याला ठरलं असतं तर आम्ही समजत असतो, पण जायचंच नाही. याचा अर्थ तेरा भी तू भी ले मैं भी लेता हूं, सब मिलके बटके खाएंगे. माझीही अशी भावना आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने गणेश नाईक बघणार नाही. पण गणेश नाईक शांत काय आहेत? गेले 8-10 दिवस पेपरमध्ये हे सगळं होत असताना गणेश नाईक एका शब्दानेही बोलत नाहीत. मग उघड आरोप होईल की गणेश नाईकच इथंच सामील आहेत. जो मी करत नाही आहे, गणेश नाईकांनी मौन सोडावं. त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का की तुम्ही जाऊ नका सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चालू द्या, पुढे घेऊन जाऊ. त्या मुळात डी दायाबाईंनी जमीन मागितलीच नव्हती. मूळ डी दायाबाईंनी मागितलेली जमीन फक्त 24 एकर होती. मग हे सगळं पुढे कसं काय आलं?